शांती. आज 27/3/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये स्पर्धा करा तर पुण्य आत्मा बनाल, स्वर्गाचे राज्यभाग्य मिळेल. प्रश्न आहे, ब्राह्मण जीवनात जर अतिंद्रिय सुखाचा अनुभव होत नसेल तर काय समजायला पाहिजे? उत्तर, जरूर सूक्ष्ममध्ये काहीतरी पाप होतात. देह अभिमानामध्ये राहिल्यामुळे पाप होतात, ज्यामुळे त्या सुखाची अनुभूती करू शकत नाही. स्वतःला गोप गोपी समजत असूनही अतिंद्रिय सुखाची भासना येत नाही, म्हणजे जाणीव होत नाही. जरूर काहीतरी चुकीचे होते, म्हणून बाबांना सत्य सांगून श्रीमत घेत रहा. ओम शांती. निराकार भगवानुवाच. आता निराकार भगवान शिवालाच म्हटले जाते. त्यांची नावं जरी भक्ती मार्गात कितीतरी ठेवली आहेत. अनेक नावं आहेत, म्हणूनच तर विस्तार आहे. बाबा स्वतः येऊन सांगतात, मुलांनो, माझी म्हणजे तुमच्या शिवपित्याची तुम्ही आठवण करत आले. हे पतित पावन. नाव तर जरूर एकच असेल ना, अनेक नावं चालू शकत नाहीत. शिवाय नमः असे म्हणतात, तर नाव एकच शिव असणार. रचयिता पण एकच आहेत. अनेक नावं असतील तर गोंधळून जातील. जसे कोणाचे नाव पुष्पा आहे, त्या बदल्यात तिला शीला म्हटले तर ती प्रतिसाद देईल का? नाही ना. ती समजेल की दुसऱ्या कोणाला बोलावत आहेत. ही पण अशीच गोष्ट झाली. त्यांचे नाव एकच आहे, परंतु भक्ती मार्ग असल्यामुळे अनेक मंदिरं बनवल्यामुळे वेगवेगळी नावं दिली आहेत. नाही तर प्रत्येकाचे नाव एकच असते. गंगा नदीला यमुना नदी म्हणणार नाही. कोणत्याही वस्तूचे एकच नाव प्रसिद्ध असते. शिव हे नाव पण प्रसिद्ध आहे. शिवाय नमः असे गायन केले जाते. ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः. मग नंतर म्हणतात शिव परमात्माय नमः, कारण तेच सर्वोच्च आहेत. मनुष्यांच्या बुद्धीमध्ये असते की सर्वोच्च निराकारालाच म्हटले जाते. त्यांचे नाव एकच आहे. ब्रह्माला ब्रह्मा आणि विष्णूला विष्णूच म्हणतात. अनेक नावं ठेवल्याने गोंधळून जातात. प्रतिसाद पण मिळत नाही आणि त्यांच्या स्वरूपाला पण जाणत नाहीत. बाबा येऊन मुलांसोबतच बोलतात. शिवाय नमः म्हणतात तर एक नाव ठीक आहे. शिवशंकर असे म्हणणे पण चुकीचे होऊन जाते. शिव शंकर हे नाव वेगवेगळे आहेत. जसे लक्ष्मी नारायण हे नाव वेगवेगळे आहे. तिथे नारायणला लक्ष्मी नारायण तर म्हणणार नाही. आजकाल तर स्वतःची 2-2 नावं ठेवतात. देवतांची तर अशी 2-2 नावं नव्हते. राधेचे वेगळे, कृष्णाचे वेगळे. इथे तर एकाचेच नाव राधाकृष्ण किंवा लक्ष्मी नारायण असे ठेवतात. तर बाबा समजावून सांगतात, रचयिता एकच आहेत. त्यांचे नाव पण एकच आहे. त्यांना जाणून घ्यायचे आहे. असे म्हणतात की आत्मा एक ताऱ्यासारखी आहे, भ्रुकुटीमध्ये चमकणारा सितारा. आणि मग म्हणतात आत्माच परमात्मा आहे. तर परमात्मा पण ताराच झाले ना. असे नाही की आत्मा छोटी किंवा मोठी होते. गोष्टी खूप सहज आहेत. बाबा म्हणतात, तुम्ही बोलावत होते हे पतित पावन या, परंतु ते पावन कसे बनवतात हे कोणीही जाणत नाहीत. गंगेला पतित पावनी समजतात. पतित पावन तर एकच बाबा आहेत. बाबा म्हणतात, ह्यापूर्वी पण सांगितले होते, मन मना भव माम एकम, म्हणजे माझी एकट्याचीच आठवण करा. फक्त नाव बदलले आहेत. मुलं समजतात की बाबांची आठवण केल्याने वारसा मिळणारच आहे. मनमनाभव म्हणण्याची पण गरज नाही, परंतु अगदीच बाबांना
आणि वारस्याला विसरून गेले आहेत. म्हणूनच बाबा म्हणतात, शिवपित्याची आणि वारस्याची आठवण करा. बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत, तर जरूर बाबांची आठवण करून आपल्याला स्वर्गाचे राज्यभाग्य मिळेल. जसे मुलाने जन्म घेतला तर पिता म्हणतील की वारस आला, मुलीसाठी असे म्हणणार नाही. तुम्ही आत्मे तर सर्व मुलंच आहात. ते म्हणतात की आत्मा एक तारा आहे, मग अंगठ्यासारखी कशी असणार? आत्मा एवढी सूक्ष्म वस्तू आहे जे ह्या डोळ्यांनी दिसत नाही. हां, त्याला दिव्य दृष्टीने पाहू शकता, कारण अव्यक्त वस्तू आहे. दिव्य दृष्टीने चैतन्य दिसून आले आणि पुन्हा गायब झाले. मिळाले तर काहीच नाही, फक्त पाहूनच खुश होतात. ह्यालाच भक्तीचे अल्पसुख म्हणतात. हे भक्तीचे फळ आहे. ज्याने खूप भक्ती केली आहे त्याला आपोआपच कायद्याप्रमाणे ह्या ज्ञानाचे फळ प्राप्त होते. ब्रह्मा आणि विष्णू एकत्र दाखवतात. ब्रह्माच विष्णू भक्तीचे राज्याचे फळ विष्णूच्या रूपात मिळते. विष्णू किंवा कृष्णाचा साक्षात्कार तर बराच केला असेल, परंतु असे समजले जाते की वेगवेगळ्या नावरूपात भक्ती केली आहे. साक्षात्काराला योग किंवा ज्ञान म्हटले जात नाही. 9धा भक्तीने साक्षात्कार झाला. आता साक्षात्कार नाही झाला तरी काही हरकत नाही. उद्देश आहेच मनुष्यापासून देवता बनण्याचे. तर तुम्ही देवी देवता धर्माचे बनता. बाकी पुरुषार्थ करवण्यासाठी बाबा फक्त म्हणतात की दुसऱ्यांच्या संगतीपासून बुद्धीचा योग हटवून देहापासूनही दूर करून बाबांची आठवण करा. ज्याप्रमाणे आशिक माशूक काम पण करतात, परंतु मन माशूककडेच लागलेले असते. बाबा सुद्धा म्हणतात, माझी आठवण करा, तरी पण बुद्धी इकडे तिकडे धावत राहते. आता तुम्ही जाणता की आपल्याला उतरायला म्हणजे उतरती कला होण्यास 1 कल्प लागला आहे. सतयुगापासून शिडी उतरतात. थोडी थोडी खाद पडत जाते म्हणजे गंज चढत राहतो. सतोपासून तमो बनतात. परत आता तमोपासून सतो बनण्यासाठी बाबा उडी मारायला लावतात, म्हणजे चढत्या कलेकडे घेऊन जातात. सेकंदामध्ये तमोप्रधानापासून सतोप्रधान बनतात. तर गोड मुलांना पुरुषार्थ करावा लागेल. बाबा तर शिक्षण देतच राहतात. चांगली संवेदनशील मुलं स्वतः अनुभव करतात की खरंच हे खूप कठीण आहे. कोणी सांगतात तर काही जण अजिबात सांगत पण नाहीत. आपली अवस्था सांगितली पाहिजे ना. बाबांची आठवण करत नाहीत तर वारसा कसा मिळणार? कायद्याप्रमाणे आठवणच करत नाहीत. ते समजतात की आम्ही तर शिवबाबांची मुलं आहोतच. आठवण न केल्याने खाली घसरतात. बाबांची सतत आठवण केल्याने सर्व भेसळ नष्ट होते. त्यासाठी लक्ष द्यावे लागते. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत पुरुषार्थ चालूच राहील. बुद्धी पण म्हणते की आठवण सारखीच विसरून जाते. ह्या योगबळाने तुम्ही राज्यभाग्य प्राप्त करता. सर्वजण एकसारखे धावू शकत नाहीत, तसा कायदाच नाही. स्पर्धेमध्ये पण थोडासा फरक होऊन जातो. पहिला क्रमांक, नंतर दुसरे अजून पुढे येतात. इथे पण मुलांची स्पर्धा आहे. मुख्य गोष्ट आठवण करण्याची आहे. मुलं हे तर समजतात की आपण पाप आत्म्याचे पुण्य आत्मा बनतो. बाबांनी मार्गदर्शन केले आहे. आता पाप केले तर 100 पटीने दंड भोगावा लागेल. बरेच जण आहेत जे पाप करतात आणि सांगतही नाहीत. मग पुन्हा वृद्धी होत जाते. नंतर शेवटी नापास होतात. तसे सांगण्यास लाज वाटते. सत्य न सांगितल्यामुळे स्वतःलाच धोका देतात. कोणाला भीती वाटते की बाबांनी आपली ही गोष्ट ऐकली तर काय म्हणतील. काही जण तर छोटी चूक सांगण्यासाठी पण येतात, परंतु बाबा त्यांना म्हणतात, मोठ्या चुका तर खूप चांगली मुलं पण करतात. चांगल्या महारथींना सुद्धा माया सोडत नाही. माया पहलवानांनाच चक्रामध्ये आणते.
यामध्ये बहादूर बनावे लागेल. असत्य तर चालूच शकत नाही. सत्य सांगून हलके होणार. बाबा किती समजावतात तरी पण काहीतरी चालूच असते. अनेक प्रकारच्या गोष्टी होत राहतात. आता जर बाबांकडून राज्य घ्यायचे असेल तर बाबा म्हणतात की बुद्धी दुसरीकडून बाजूला करा. तुम्हा मुलांना आता ज्ञान मिळाले आहे. 5000 वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता. तुम्ही आपल्या जन्मांना जाणून घेतले आहे. कोणाचा उलटसुलट जन्म होतो तर त्याला सदोष म्हटले जाते. आपल्या कर्मानुसारच असे होते. बाकी मनुष्य तर मनुष्यच असतात. मग बाबा समजावतात की एक तर पवित्र राहायचे आहे आणि दुसरे काही खोटे किंवा पाप करायचे नाहीत, नाहीतर खूप नुकसान होईल. आता पहा, एकाकडून थोडी चूक झाली, ते बाबांकडे आले. बाबा क्षमा करा. असे काम पुन्हा कधी करणार नाही. तर बाबा म्हणतात अशा चुका अनेकांकडून होतात. तुम्ही तर सत्य सांगता, काही जण तर सांगत सुद्धा नाहीत. काही मुली खूप चांगल्या आहेत, त्यांची कुठे पण कधीच बुद्धी जात नाही. जसे मुंबईमध्ये नंबर 1 निर्मला डॉक्टर आहे. अगदी साफ मन, मनामध्ये कधीच उलटे विचार येणार नाहीत. म्हणून बाबांच्या हृदयात स्थान प्राप्त केले आहे. अशा अजूनही मुली आहेत. तर बाबा समजावतात फक्त सत्य मनाने बाबांची आठवण करा. कर्म तर करायचेच आहेत. बुद्धियोग बाबांसोबत लावा. हात कामाकडे आणि मन बाबांकडे, म्हणजे हाताने कर्म करा, मन बाबांच्या आठवणीत असावे. तशी अवस्था नंतरची आहे, ज्याचे गायन आहे की अतिंद्रिय सुख गोप गोपींना विचारा, जे या अवस्थेला प्राप्त करतात. जे पाप कर्म करतात त्यांची अशी अवस्था होत नाही. बाबा चांगल्या प्रकारे जाणतात. म्हणून तर भक्ती मार्गातही चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ मिळते. देणारे तर बाबाच आहेत. जर कोणाला दुःख देतील तर जरूर दुःख भोगतील ना. जसे कर्म केले आहेत तसे भोगावेच लागते. इथे तर बाबा स्वतःच हजर आहेत. ते समजावत असतात. तरी सुद्धा शासन आहे. धर्मराज बाबांसोबत आहे ना. ह्यावेळी माझ्यापासून काहीही लपवू नका. असे नाही की बाबा जाणतात. आम्ही शिवबाबांकडून मनामध्ये क्षमा मागतो. जर भाग्यातच नसेल तर असेच होत राहते. असत्य कधीच लपू शकत नाही. बाबा तरी पण मुलांना समजावतात. कवडीचा चोर तोच लाखाचा चोर म्हणतात. म्हणून सांगितले पाहिजे की आमच्याकडून हा गुन्हा झाला, म्हणजे चूक झाली. जेव्हा बाबा विचारतात तेव्हा सांगतात की चूक झाली. स्वतःच का सांगत नाहीत? बाबा जाणतात. बरीच मुलं लपवतात. बाबांना सांगितल्यावर श्रीमत मिळेल ना. जसे कोणाची चिठ्ठी येते तर विचारा काय उत्तर द्यायचे आहे. बाबांना सांगितल्यावर श्रीमत मिळेल. अनेकांमध्ये खूप खराब सवय आहे तर ते लपवतात. जर कुणाला लौकिक घरातून काही मिळाले तर बाबा म्हणतात की भले वापरा, बाबा जबाबदार आहेत. अवस्था पाहून कुणाला म्हणतात यज्ञामध्ये पाठवा, तुम्हाला बदलून देतील तर ठीक आहे, नाही तर तेच लक्षात राहील. बाबा खूप सावध करतात. मार्ग खूप उच्च आहे. पावलोपावली सर्जनकडून मत घ्यायचे आहे. बाबा शिक्षण देतील की अशी चिठ्ठी लिहा तर बाण लागेल. परंतु देह अभिमान अनेकांमध्ये आहे. श्रीमताप्रमाणे न चालून आपलेच खाते खराब करतात. श्रीमताप्रमाणे चालल्यावर प्रत्येक परिस्थितीमध्ये फायदा आहे. रस्ता किती सहज आहे. फक्त बाबांच्या आठवणीने तुम्ही विश्वाचे मालक बनता. वृद्ध महिलांना म्हणतात की फक्त बाबा आणि वारस्याची आठवण करा. प्रजा बनवत नाहीत तर राजा राणी पण बनू शकत नाही. तरी पण जे लपवतात त्यांच्यापेक्षा उच्चपद मिळवू शकता. बाबांचे कर्तव्य आहे समजावून सांगणे. मग पुन्हा कोणी असे म्हणायला नको की आम्हाला माहीतच नव्हते. बाबा सर्व काही मार्गदर्शन करतात. चूक लगेच सांगितली पाहिजे, हरकत नाही.
पुन्हा करू नका, यामध्ये घाबरण्याचे काहीच कारण नाही. तर असे प्रेमाने समजावले जाते. बाबांना सांगण्यातच कल्याण आहे. बाबा खूप लाडाने प्रेमाने समजावतील, नाही तर मनातून एकदम उतरून जातील. जर ब्रह्माच्या मनातून उतरले तर शिवबाबांच्या मनातून सुद्धा उतरले. असे नाही की आपण सरळ शिवबाबांकडून घेऊ शकतो, काहीही होणार नाही. जेवढे समजावले जाते की बाबांची आठवण करा, तेवढी बुद्धी बाहेर धावत राहते. या सर्व गोष्टी बाबा सरळ समजावून सांगतात, ज्यांचे नंतर शास्त्र बनतात. ह्यामध्ये गीताच भारताचे सर्वोत्तम शास्त्र आहे. जसे गायन पण आहे सर्व शास्त्रमयी शिरोमणी गीता, जी भगवंताने गायली. बाकी सर्व धर्म तर नंतर येतात. गीता आहे मात पिता, बाकी सर्व मुलं आहेत. गीतेमध्येच भगवानुवाच आहे. कृष्णाला तर दैवी संप्रदाय म्हणू शकतो. देवता फक्त ब्रह्मा विष्णू शंकर आहेत. ईश्वर तर देवतांपेक्षा उच्च झाले ना. ब्रह्मा विष्णू शंकर तिघांनाही रचणारे शिवच आहेत. हे तर अगदी स्पष्ट आहे. ब्रह्माद्वारे स्थापना असे तर कधी म्हणत नाहीत की कृष्णाद्वारे स्थापना. ब्रह्माचे रूप दाखवले आहे. कशाची स्थापना? विष्णुपुरीची स्थापना. हे चित्र तर मनात छापून गेले पाहिजे. आपण शिवबाबांकडून ब्रह्माद्वारे वारसा घेतो. बाबांशिवाय दादांचा म्हणजे आजोबांचा वारसा मिळू शकत नाही. जेव्हा कोणी पण भेटले तर त्यांना सांगा की बाबा म्हणतात माम एकम, म्हणजे माझी एकट्याची आठवण करा. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, उद्देश खूप मोठे आहे, म्हणून पावलोपावली सर्जनचे मत घ्यायचे आहे. श्रीमतावर चालल्यानेच फायदा आहे. बाबांपासून काहीही लपवायचे नाही. दुसरा सारांश, देह आणि देहधारींपासून बुद्धीचा योग काढून एक बाबांसोबत लावायचा आहे. कर्म करताना सुद्धा एक बाबांच्या आठवणीत राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आजचे वरदान आहे, शक्तींच्या किरणाद्वारे कमी कमजोरी रूपी चिखलाला म्हणजे कचऱ्याला भस्म करणारे मास्टर ज्ञान सूर्य भव. विस्तार आहे, जी मुलं ज्ञान सूर्याप्रमाणे मास्टर सूर्य आहेत ते आपल्या शक्तींच्या किरणांनी कोणत्याही प्रकारचा कचरा म्हणजे कमी कमजोरी सेकंदामध्ये भस्म करतात. सूर्याचे काम आहे कचऱ्याला असे भस्म करणे ज्याद्वारे नाव रूप रंग नेहमीसाठी समाप्त होऊन जाईल. मास्टर ज्ञान सूर्याची प्रत्येक शक्ती खूप कमाल करू शकते, परंतु वेळेवर वापरता आली पाहिजे. ज्यावेळी ज्या शक्तीची गरज असेल त्यावेळी त्या शक्तीचा वापर करा आणि सर्वांच्या कमजोरींना भस्म करा. तेव्हाच म्हणणार मास्टर ज्ञानसूर्य. आजचे बोधवाक्य आहे, गुणमूर्त बनून आपल्या जीवनरूपी फुलदानीमध्ये दिव्यतेचा सुगंध पसरवा. ओम शांती.